शुभ कार्य में देरी नहीं करनी है। अपने भाई बहनों को ठोकर खाने से बचाना है। भूं भूं कर आप समान बनाना है। प्रश्न, किस बात का अनर्थ होने से भारत कौड़ी मिसल बन गया है? उत्तर, सबसे बड़ा अनर्थ हुआ है जो गीता के स्वामी को भूल गीता ज्ञान से जन्म लेने वाले बच्चे को स्वामी कह दिया है। इसी एक अनर्थ के कारण सभी बाप से बेमुख हो गए हैं। भारत कौड़ी तुल्य बन गया है। अब तुम बच्चे बाप से सम्मुख में सच्ची गीता सुन रहे हो, जिस गीता ज्ञान से ही देवी देवता धर्म स्थापन होता है। तुम श्री कृष्ण के समान बनते हो। गीत, किसने यह सब खेल रचाया, सब कुछ कर अपने आप छिपाया। तो बाबा कह रहे हैं कि अभी हमें शुभ कार्य में देरी नहीं करनी है। सबसे बड़ा और महत्वपूर्ण शुभ कार्य है अपने आप को पवित्र रखना, पवित्र बनाना, विकारों से दूर रखना। तर या शुभ कार्यामध्ये बाबा म्हणताय की आता उशीर नहीं करायचा है, क्योंकि अंतिम समय आ गया है और जो हमारे भाई बहने अभी भी ठोकरे खा रहे हैं, बाबा म्हणता है कि उनको बचाना है। फूं फूं कर आप समान बनाना है। आपण ज्या रस्त्यावरती चालतोय त्या रस्त्यावरती चालायची त्यांना प्रेरणा द्यायची आहे, सांगत राहायचंय प्रेमाने, शुभ भावनेने। और अनर्थ क्या हो गया है कि बाप के बदले बच्चे का नाम डाल दिया, उसको ही भगवान समझने लगे। और वो अनर्थ ये हुआ कि श्री कृष्ण से जुड़ गए सब, जो जिनके भी उसमें भावना है, लेकिन परमपिता परमात्मा से सब दूर हो गए। तो आपल्याला हे जे चूक झालेली आहे तिला पण दुरुस्त करायचंय। अभी हमें देवी देवता धर्म की स्थापना में शामिल होना है। हम खुद देवी देवता बन रहे हैं और सभी को इसमें शामिल कर लेना है। उनको भी देवी देवता बनने का रास्ता बताना है। श्री कृष्ण समान हमें बन जाना है और उनको भी वैसा बनाना है। धारणा के लिए मुख्य सार है, बुद्धिवान बनने के लिए याद से अपनी बुद्धि को पारस बनाना है। बुद्धि इधर उधर भटकानी नहीं है। बाप जो सुनाते हैं उस पर ही विचार करना है। बुद्धिवान बनना है। बाबा आपल्या बुद्धीचा विकास करण्यासाठी आलेला आहे। जी मुरली बाबांची चालते, आपल्या बुद्धीचा विकास होत असतो, आपली बुद्धी दिव्य बनत असते। आपल्या बुद्धीमध्ये जी मलिनता आलेली, जी खराबी आलेली है, ती दूर करत असतो बाबा। तो हमें अब इस बुद्धि को बाबा में लगाना है, ज्ञान में टिकाना है, इधर उधर उसको भटकने नहीं देना है। बाप जो सुनाते हैं उस पर ही हमें विचार करना है। तो ये धीरे 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 कॅपॅसिटी बढ़ती। जसं दुनियावाल्यांना ऐकण्याची क्षमता राहिलेली नाही या गोष्टी। उन्हें ऊपर का कुछ कहो तो वो कर लेंगे, लेकिन ज्ञान को सुनना है, अंदर समझना है, उस पर विचार करना है, हे त्यांच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे। पण आता आपण त्या स्थितीमध्ये आलेलो आहे की आपण हे ऐकू शकतो आणि आपण दुसऱ्यांना समजून पण सांगू शकतो। पण त्याच्यासाठी आता आपल्या बुद्धीला पण इकडे तिकडे भटकवायचं नाहीये। भ्रमरी बन, भूं भूं कर, नरकवासी बने हुए कीड़ों को देवी देवता बनाने की सेवा करनी है। शुभ कार्य में देरी नहीं करनी है। अपने भाई बहनों को बचाना है। ये नरकवासी कीडे म्हणजे खूप दुःखामध्ये त्रस्त झालेले, अशांना
बाबा म्हणताय तुम्हाला देवी देवता बनवायचे, त्यांना त्यांची सेवा करायची आहे. हे सगळ्यात मोठं शुभ कार्य आहे की त्यांना देवी देवता बनण्याच्या रस्त्यावरती घेऊन येणं, त्यांना वाचवायचंय. वरदान. समानता की भावना होते भी हर कदम में विशेषता का अनुभव कराने वाले विशेष आत्मा भव. हर बच्चे में अपनी अपनी विशेषताएं हैं. विशेष आत्माओं का कर्म साधारण आत्माओं से भिन्न है. हर एक में भावना तो समानता की रखनी है, लेकिन दिखाई दे कि यह विशेष आत्माएं हैं. विशेष आत्माएं अर्थात विशेष करने वाली, सिर्फ कहने वाली नहीं. उनसे सबको फीलिंग आएगी कि यह स्नेह के भंडार है. हर कदम में, हर नजर में स्नेह अनुभव हो. यही तो विशेषता है. बाबा म्हणतात तुमची सगळ्यात मोठी विशेषता ही आहे की तुम्ही जे काही करताय त्याच्यामधून प्रेम जाणवलं पाहिजे, स्नेह जाणवला पाहिजे. आपण जे करतोय कर्तव्याद्वारे पण, आपल्या नजरेमध्ये, दृष्टीमध्ये आणि आपले व्हायब्रेशन पण, सगळ्यांना प्रेमाचे जाणवले पाहिजे. ही विशेषता आहे. आणि त्यामुळे बाबा म्हणताय की तुम्ही विशेष आत्मे, तुमचं आता साधारण आत्म्यांसारखं जीवन नसलं पाहिजे. ते जाणवलं पाहिजे सगळ्यांना की हे काहीतरी स्पेशल आहे, यांचं कुठेतरी स्पेशल कनेक्शन आहे वरती. स्लोगन. सृष्टि की कयामत के पहले अपने कमियों और कमजोरियों की कयामत करो. सृष्टि की कयामत के पहले अपनी कमियों और कमजोरियों की कयामत करो. सृष्टीचा विनाश तर होणार आहे, महापरिवर्तन होणार आहे. त्याच्या आधी बाबा म्हणताय की ज्या काही कमी आहे, कमजोरी आहे, त्याचा तुम्ही विनाश करा. त्याच्या आधी झालं पाहिजे, कारण त्यावेळेला काहीच होणार नाही. विनाशाचा तो जो प्रोसिजर चालेल त्यावेळेला आपल्याकडून कमी कमजोरी दूर होऊ शकणार नाही. म्हणून आता जेव्हा काही आपण नॉर्मल स्थितीमध्ये पुरुषार्थ करू शकतोय, तर अशा वेळेला बाबा म्हणताय की त्यांना संपवून घ्या पहिलेच. कमी कमजोरी विकारांची जी असेल, स्वभावाची जी असेल. अच्छा. मीठे मीठे सिक्की लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद, प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा, शुक्रिया. अव्यक्त इशारे. कर्मातीत अर्थात देह के बंधन से भी मुक्त. कर्म कर रहे हैं लेकिन कर्मों का खाता नहीं बन रहा है. बिल्कुल न्यारे रहेंगे, कोई अटैचमेंट नहीं होगी. कर्म करने वाला अलग और कर्म अलग है. इस अवस्था में जास्ती बुद्धि चलाने की भी आवश्यकता नहीं है. संकल्प उठा और जो होना है वही होगा. कर्मातीत अर्थात देह के बंधन से भी मुक्त. कर्मातीत अवस्था आपल्याला प्राप्त करायची. कर्म कर रहे लेकिन कर्म का खाता नहीं बन रहा है. तर संगम युगामध्ये आपल्याला सुकर्म करायचे आणि अकर्मच्या स्थितीमध्ये राहायचे. सुकर्म से ऑटोमेटिक हमारी रिकॉर्डिंग हो रही है, पुण्य का खाता जमा हो रहा है. लेकिन अकर्म मतलब उसके हिसाब में हम अपने आप को बांध नहीं रहे. ऑटोमेटिक वो रिकॉर्डिंग हमें साथ में लेकर जानी है. तर याचं उदाहरण असं देता येईल की बाबांचा जे प्रवेश होतो दादींच्या शरीरामध्ये, तर बाबा येतो आणि आपल्याला जे काही सांगायचंय, जे काही समजवायचंय ते सगळं व्यवस्थितपणे समजून सांगतो. खूप प्रेमाने समजून सांगतो. बच्चे जे आहेत त्यांच्यावरती खूप प्रेम आलेलं असतं, त्याला प्रेम ओतू जात असतं त्यावेळेला, पण तरी सुद्धा तो एका क्षणात न्यारा होऊन निघून जातो.
आणि जे काही करतोय ते करत असताना त्याच्या बुद्धीमध्ये हे असतं की मी या बच्चांकडून कार्य करवून घेतोय, स्थापनेचं कार्य मी करवून घेतोय. त्यामुळे तो कर्म करत असताना सुद्धा कर्माच्या बंधनामध्ये नाही येत. तर बाबा जे करतोय, इथं येऊन जे करतोय ते अकर्म आहे. तो हमें भी, आपल्याला तसं काय करता येईल आपल्याला की मैं आत्मा हूं, मैं आत्मा करण हार कर्मेंद्रिय है, मैं करावनहार हूं. मैं आत्मा करावनहार हूं और कर्मेंद्रियों के द्वारा मुझे कार्य कराना है. तर आपण त्या कर्माच्या बंधनामध्ये फसणार नाही. आपण मी अलग, शरीर अलग, या कर्मेंद्रियांकडून मन बुद्धीकडून मला कार्य करवून घ्यायचंय. तो हम भी कर्म के बंधन में बंधेंगे नहीं. बाबांनी परवा सांगितलं आपल्याला कि जो कर्म का जो बंधन है, ये जैसे सोने की डाली है, हीरे की डाली है, सोने का पिंजरा है, इसमें भी अटकना नहीं है. कर्म करो, पुण्य करो, सब कुछ बाबा जो सिखाता है समझाता है वो सब करो, लेकिन न्यारे हो जाओ. 1 सेकंड में अपने आप को आत्मा समझो, बाबा के साथ में बैठ जाओ. तो फिर हम अटकेंगे नहीं. बाबा म्हणतात जर अकर्म असतील, कर्माचा हिशोब त्या हिशोबाने तुम्ही चाललेले नाहीये की आपण मी करतोय असं जे आहे त्याच्यामध्ये जरी चांगलं करताय तरी पण त्याच्यामध्ये अटकायचं नाही. नाहीतर मग अटकल्यामुळे काय होईल, पुन्हा ते धागे खेचतील आपल्याला और हमें बंधन मुक्त बनना है. तो इसलिए न्यारा और प्यारा रहकर इस संगम युग का आनंद हमें लेना है. अभी समय की बचत, संकल्पों की बचत, शक्ति की बचत, यह योजना बनाकर बीच बीच में बिंदु रूप की स्थिति में रहने का अभ्यास बढ़ाओ. इस स्थिति में रहने से कोई भी एविल स्पिरिट व एविल संस्कार का फोर्स आपके ऊपर वार नहीं करेगा. आपका यह शक्ति रूप एविल स्पिरिट को भी मुक्त करेगा, लेकिन उन्हों का सामना करने के लिए आप अपनी समस्याओं से ही मुक्त बनो. बाबा म्हणता है अभी समय की बचत, संकल्पों की बचत और शक्ति की बचत करनी है. समय, संकल्प और शक्ती वाया नाही घालवायची आपल्याला. त्याच्यामधून काय जमा करतोय आपण हे बघायचंय. आपली काय चांगली रेकॉर्डिंग होती, आपण स्वकल्याणासाठी काय करतोय, त्याच्यामध्ये विश्व कल्याणासाठी काय करतोय. समय, संकल्प और शक्ति की बचत की योजना बनाओ. योजना कशाची बनवतात, मला हे करायचंय, मला हे करायचंय, मला हे करायचंय, इथल्यासाठी. बाबा म्हणता योजना ये बनाओ कि मैं अपना समय कैसे बचाऊं, मैं अपने संकल्प कैसे बचाऊं, मैं अपनी शक्ति कैसे बचाऊं, कि उसमें मैं अपना कल्याण कर सकूं, विश्व का कल्याण कर सकूं. तो उसके लिए बाबा म्हणतात त्याच्यासाठी काय करा, बीच बीच में बिंदु रूप की स्थिति में रहने का अभ्यास बढ़ाओ. बचत कशी होईल, मधून मधून आपण बिलकुल खूप विस्तारामध्ये गेलेलं, 1 सेकंदामध्ये स्वतःला बघायचं. मैं आत्मा बिंदु हूं, मैं आत्मा एक चमकता सितारा हूं, मैं आत्मा परमात्मा की संतान हूं. बिलकुल खूप विस्तार व्हायला लागलेला आहे. काही मनामध्ये वेगवेगळे व्यर्थ यायला लागलेले, कमजोरीचे संकल्प यायला लागलेले, भूतकाळातले यायला लागलेले, काही उद्या काय होईल, काय करायचंय, कसं होईल, हे जेव्हा येतं मनामध्ये व्यर्थ चालतं, 1 सेकंदामध्ये स्वतःला बिंदू रूपमध्ये घेऊन चालायचं. सगळा विस्तार समाप्त, सार मध्ये घेऊन चालायचंय. तो इसके अभ्यास को बढ़ाओ. इस स्थिती में रहने से मग त्याचा अजून फायदा काय होईल. एक तर जेव्हा बिंदुरूप स्थितीमध्ये आपण येऊन जातो, समय वाचणार, संकल्प वाचणार, शक्ती वाचणार आणि आपण तसे प्रयोग करणार की वेळ वाया कसा नाही जाणार आपला, समय कसं वाचवता येईल आपल्याला, संकल्प कसे चालणार नाही जास्त, शक्ती कशी कमी खर्च होईल, ते होईल. आणि अजून विशेष, इस स्थिति में रहने से कोई भी इविल स्पिरिट व इविल संस्कार का फोर्स आपके ऊपर वार नहीं करेगा. 2 गोष्टी होतील, 2 महत्वपूर्ण फायदे होतील की विकारांचे संस्कार वार नाही करणार. विकारांचा जो विकारी संस्कार जे आपल्यामध्ये झालेले त्याचा वार आपल्यावरती होणार नाही, म्हणजेच आपण विकारांच्या प्रभावामध्ये येणार नाही. आपण जेव्हा बिंदुरूप स्वतःला आत्मा बघतो, हे सगळे विस्तार विकार जे आलेले ते देह बघितल्यामुळे आलेले स्वतःला. जेव्हा आपण बिंदुरूप बघू स्वतःला, तर विकारांच्या संस्कारांचा फोर्स समाप्त होऊन जाईल
आणि दूसरा महत्वाचा फायदा होईल, इविल स्पिरिट आपके ऊपर वार नहीं करेगा. जी भटकती आत्मा आहे तुमच्यावरती वार नाही करू शकणार. तेवढी ताकदच नाही त्या भटकत्या आत्म्यांमध्ये, खूप कमी ताकद असते. फक्त ते शरीरामध्ये घुसले कोणाच्या तर मग गडबड करतात. म्हणजे जी भटकती आत्मा आहे आपल्यावरती वार आपल्या आसपास पण केव्हा नहीं येणार, जेव्हा बाबा म्हणतात तुम्हारा ये बिंदु रूप का अभ्यास पक्का हो जाएगा. अपने आप को आत्मा देखो, अपने आप को आत्मा समझो और किरणें फैलाते रहो. अपने शरीर को भी देते रहो और चारों ओर फैलाते रहो. सूर्यासारखं बसायचं मध्ये आणि सगळीकडे किरणं पसरवायची. पण आहे कोण, छोटासा पॉइंट. किरणं निघताय भरपूर, पण मी छोटासा पॉइंट. तर बाबा म्हणते ही भटकते आत्म्यांचा वार पण तुमच्यावरती होणार नाही. आपका यह शक्ति रूप इविल स्पिरिट को भी मुक्त करेगा. हे शक्ती रूप आहे बाबा म्हणताय तुमचं. हे बिंदू रूप शक्ती रूप आहे. खूप शक्तिशाली स्थिती आहे. त्या स्थितीमध्ये राहायचं. इथं शक्य नाही राहणं. आपण असं समजायचं मैं आत्मा बिंदु यहां से उड़ के चले गए बाबा के पास और बाबा को टच करके बैठे हूं बस. खूप शक्तिशाली स्थिती होऊन जाईल. जी काही ते भटकते आत्मा असतात त्यांना ते सहन नाही होणार और हमारे आसपास भी नहीं फटकेंगे. आणि पुढे चालून तर हे होणार आहे, शरीर भेटणार नाही पटकन, तो वो कमजोर आत्माओं को ढूंढते रहेंगे. और ये कमजोरी को दूर करने का उपाय बाबा पहले से ही बता रहा है. ये बिंदु रूप की प्रैक्टिस बढ़ाओ. ती शक्तिशाली स्थिती, मैं आत्मा हूं, मैं बहुत शक्तिशाली आत्मा हूं, या स्थितीमध्ये राहायचंय, स्वतःला तसं बघायचंय. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, कारण पुढे चालून हा प्रॉब्लेम खूप येणार आहे. आणि म्हणून हे बाबा आधीच आपल्याला तयार करतोय. तो उनको, आणि ते येणार तर नाही जवळ, पण बाबा म्हणते वो उनको भी मुक्त कर देंगे आप. अगर ये आपकी ये स्थिति होगी उनको मुक्ति मिल जाएगी और वो किसी शरीर में चले जाएंगे. उसका उनका जो हिसाब किताब होगा, उनको शरीर मिल जाएगा या फिर जब मुक्तिधाम के गेट खुल जाएंगे चले जाएंगे वो. लेकिन उन्हों का सामना करने के लिए आप अपनी समस्याओं से ही मुक्त बनो. पहले स्वतःच्या समस्यापासून मुक्त बना. समस्या समस्याच नाहीये. कोणतीही समस्या समस्या नाहीये, ती एक परिस्थिती आहे. त्याला समस्या मानल्यामुळे मग आपण छोटे होऊन जातो, समस्या मोठी होऊन जाते. समस्या समस्या नाहीये, ती एक सिच्युएशन आलेली आहे, एक परिस्थिती आलेली आहे आणि त्याच्यामधून आपल्याला बाहेर पडायचं बस. बाबांकडून शक्ती घेऊन, ज्ञानाचा वापर करून आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचंय. परिस्थिती आहे. समस्या, प्रॉब्लेम हे शब्द आपल्यासाठी समाप्त करून टाकायचे आपण. काही प्रॉब्लेम नाही. कसं होईल काय होईल नाही बाबा देख लेगा. बाबा बैठा है और जो भी हिसाब किताब है, ड्रामानुसार मेरी परीक्षा है, मेरी शक्ती बढ़ने वाली है. तर हे अशी जर आपण स्थिती बनवून घेऊ, तो बिंदू रूप मध्ये टिकणं पण सहज शक्य होईल आणि हे समय, श्वास, संकल्प, शक्ती सगळ्यांची बचत होईल. आणि मग हे जे नंतर भटकत्या आत्म्यांचा प्रकोप होणार आहे त्याच्या प्रभावामध्ये पण आपण नाही राहणार. तर बाबा आधीच इतकं सुंदर रीतीने आपल्याला तयार करून घेत असतो. फक्त आपण त्या गोष्टींना स्वीकारत चालायचं, पक्क करत चालायचं. जेव्हा ऐकलं तेव्हाच पक्क करायचं आतमध्ये कि अब मुझे क्या करना है. बाबा ये सबके लिए नहीं सुना, सबके लिए सुना रहा है. दुनिया में सब सुन रहे हैं. बाबा के सब बच्चे जो रेगुलर बच्चे वो सुन रहे हैं, लेकिन मुझे बाबा मेरे लिए सुना रहा है. माझ्यासाठी ऐकवतोय. मला काय करायचं आता. लगेच जेव्हा ऐकतोय त्यावेळेलाच आपण त्याची रेकॉर्डिंग मध्ये करून घ्यायची. दादी प्रकाश मणीजींचा एक सुंदर क्लास आहे. आता नवं वर्ष येतंय तर काहीतरी आपल्याला मनामध्ये काहीतरी पक्के करून घ्यायचे असतात काही गोष्टी. तर आपल्या समोर काय काय प्रॉब्लेम येतात आणि त्याचं सोल्युशन काय हे दादी सांगताय. अनेक प्रकार के विघ्नों से पार होने की युक्तियां. अनेक प्रकार के विघ्नों से पार होने की युक्तियां. जे आपण या ज्ञान मार्गामध्ये चालतोय, बऱ्याच प्रकारचे विघ्न येतात, बऱ्याच प्रकारचे संकट. इथले ज्ञान मार्गामधले संकट, दुनियेमधले संकट तर आहेच, ते जे येतात आपल्या समोर त्याच्यासाठी बाबा रोज आपल्याला सांगत असतो. ज्ञान मार्गामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे संकट येतात, त्याच्यासाठी बाबा सांगत असतो. बाबांची श्रीमत असते त्याच्यासाठी काय काय प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं. हम सभी अलौकिक बाप के बच्चे दुनिया से निराले हैं. हे एकदा पक्क करून घ्यायचं आपण कि हम सभी अलौकिक बाप के बच्चे दुनिया से निराले. दुनिया वाले जे करतात तेच आपण करतोय, तर आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे.
ते काय करताय दुनियावाले, वेगवेगळ्या प्रकारच्या देहभानाच्या गोष्टीमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांचं तेरी मेरी में फंसे हुए हैं। फिर वो और फंसे हुए अपने काम धंधे में, सिर्फ वो भी विनाशी कमाई कर रहे हैं, हम भी विनाशी कमाई कर रहे हैं, अविनाशी कमाई की तरफ ध्यान नहीं है। तो हम में और उनमें फर्क ही क्या रह गया है? फिर बाबा के बन के भी हम बाबा की बातों को नहीं मानते हैं, बाबा के नियम मर्यादाओं पर नहीं चलते हैं, तो फिर हमारे में और उनमें क्या फर्क है? तो हे आधी एकदा हे पक्क करून घ्यायचंय कि हम सभी अलौकिक बाप के बच्चे दुनिया से निराले हैं। हमारा जीवन निराला होना चाहिए। आपण आपल्या सोबत जाणारी कमाई किती करतोय ते चेक करायचं। पारलौकिक और अलौकिक बाप दादा हमें यही पाठ पढ़ाते, तुम भाई भाई व भाई बहन हो तो खुद को यह समझते हो कि दुनिया से हम अलौकिक हैं। पारलौकिक और अलौकिक बाप दादा, शिव बाबा और ब्रह्मा बाबा दोनों भी हमें यही पाठ पढ़ाते हैं कि हम आपस में भाई भाई है या भाई बहन है। तो हम रिश्ते नातों में क्या अटक रहे हैं? अटक रहे तो हम लौकिक है। अगर नहीं अटक रहे, हम आत्मा समझ रहे एक दूसरे को, वो एनर्जी समझ रहे हैं, शक्ति समझ रहे हैं, बाबा का बच्चा समझ रहे हैं, तो हम अलौकिक बन गए हैं। लौकिक में फंसे हैं तो उनके जैसे ही है। खुद का नशा हमें क्या रहता है? लौकिक है या अलौकिक है? दुनिया से निराले हैं। जब हम निराले हैं तो दुनिया से कोई प्रीत है, आकर्षण है? जर आपण अलग झालेले असं तुम्ही मानता तर मग बघा, चेक करा की काही गोष्टी आपल्याला आकर्षित करताय का? आपण फसतोय का त्या दुनियेमध्ये? दुनियावाले जे करतायत त्याच्यात तेच करावं वाटतंय का आपल्याला काही गोष्टी? दुनिया में कोई भी बच्चा नहीं जो सोचे मैं बहुत बड़ी अथॉरिटी का बच्चा हूं। हम तो वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी के बच्चे हैं। बाबा ने हमें बहुत बड़ी अथॉरिटी दी है। दुनियामध्ये कोणीच असा नाहीये की जो असा विचार करू शकतो की मी खूप मोठ्या शक्तिशाली अधिकारीचा बच्चा आहे। कोणीच नाही। अमेरिकेचा अध्यक्ष असो किंवा रशियाचा अध्यक्ष असो, कोणी असो, त्याचा मुलगा सुद्धा हे नाही म्हणू शकत की माझ्याकडे इतकी अथॉरिटी की मी जगावरती माझा कंट्रोल है सगळ्या। लेकिन हम बाबा के बच्चों को बाबा ने ये अथॉरिटी दी है कि तुम विश्व पर कंट्रोल करने वाली आत्माएं हो। तुम्हारे संकल्प का प्रभाव सारे विश्व पर पड़ता है और तुम्हारे द्वारा ही मैं इस नए विश्व को बना रहा हूं। जो नया विश्व बनना है, जो धरती पर स्वर्ग आना है, ये सारा कार्य तुम्हारे द्वारा मैं करा रहा हूं और तुमको मालिक बनाता हूं। और वो जो भगवान सृष्टि का रचयिता है, इस सृष्टि को फिर से नया बनाता है, वो भगवान भी हम बच्चों को नमस्ते करता है। तो इससे बड़ी बात दुनिया में और क्या हो सकती है? इससे बड़ा बड़प्पन क्या हो सकता है? बाबा में इतना बड़ा बना रहा है, इतनी बड़ी स्थिति पर देखता है, इतनी बड़ी स्थिति पर हमें पहुंचाता है। तो उसका नशा भी हमें होना चाहिए और हम अपने आप को दुनिया वालों की जो रीति है, दुनिया में चलने की, रहने की, खाने की, पीने की, आपस में व्यवहार करने की, उससे बिल्कुल अलग हमारा जीवन होना चाहिए। कोई कोई कहते हैं हमारी जीवन में यह विघ्न आते हैं। मैं कहती वह दुनिया है ही विघ्नों की। बाबा म्हणता है, ये दादी म्हणता है कि बच्चे कहते हैं कि ये विघ्न आते, इतने विघ्न आते, ये विघ्न है, अब ये विघ्न हो गया, वो आ रहा है, वो आ रहा है, वो आ रहा है, अलग अलग। तो दादी म्हणता है ये दुनिया ही विघ्नों की है, येणारच विघ्न, त्यात काय विशेष है? विघ्नों का काम है आना और हमारा काम है उनको खत्म कर देना, विघ्न विनाशक स्थिति में रहना। या फिर उसका प्रभाव हमारे पर न हो, इसका मतलब हमें निर्विघ्न रहना है। विघ्न येतील पण आपण प्रभावित नाही म्हणजे आपण निर्विघ्न आहे, आणि विघ्न येतील आपण त्याचा नाश करतोय म्हणजे विघ्न विनाशक। तो ये है ही विघ्नों की, इससे क्या घबराना है हमें? विघ्नों की दुनिया है और विघ्नों की दुनिया इसलिए तो बाबा आया है हमें लेने के लिए। लेकिन पहले वो हम जो मलिन हो गए हैं, मैले हो गए, साफ सुथरा तो करके लेकर जाएगा, ऐसे थोड़ी लेके जाएगा। दुनिया माना ही कदम कदम में विघ्न, जहां चलो वहां विघ्न ही विघ्न है। असं नाही की सगळं सरळ सरळ आहे, काही ना काही प्रॉब्लेम आहे प्रत्येक गोष्टीमध्ये।
है ही कांटों का जंगल, तो जहां चलेंगे वहां कांटा ही लगेगा. जंगलच काट्याचं आहे तर दादी म्हणता वो कांटा तो लगेगा. ऐसे थोड़ी फूल ही रहेंगे सब. जंगल कांटों का है, फूलों का बगीचा थोड़ी है. ये दुनिया कांटों का जंगल बन गई है. कोई कहते हैं यह बड़े सहयोगी है. भल सहयोगी है लेकिन बाबा को नहीं जानते, तो वह सहयोग देते भी काही रूप से विघ्न रूप बनते. मग काही बाबांचे बच्चे बनतात आणि काही नुसते सहयोगी बनतात. आणि बरेच जण सहयोगी बनले आपले. आता असं नाही की आता ते स्वतः नाही करू शकत, पण आपल्याला सहयोग देतात, 100% सहयोग देतात की हा तुम्ही करा, तुम्हाला आमचा सपोर्ट आहे, किंवा काही आपण सांगितलं हे काम करायचं ते करायला बिल्कुल रेडी है. पर वो ही कभी कभी सहयोग देते हैं, बाबा को नहीं जानते, इसलिए वो भी कभी कभी विघ्न रूप बन जाते. काही ना काही प्रॉब्लेम त्यांच्याद्वारे पण येऊ शकतो. चाहे कोई ज्ञान के खिलाफ बोलेगा. मग आता काय काय प्रॉब्लेम येतात ज्ञानामधले प्रॉब्लेम. चाहे कोई ज्ञान के खिलाफ बोलेगा, कोई कहेगा मैं तुम्हारे उद्देश्य को नहीं मानता. काही पॉइंट नाही पसणार. का नाही पसणार? कारण बाबांनाच नाही ओळखलेलं आहे. तर ज्ञान कसं समजेल आणि कसं जाईल त्याच्या बुद्धीमध्ये? तर ज्ञानाच्या विरुद्ध बोलू शकतो. हे असं कसं आहे तुमचं? तो बोलू शकतो की तुमच्या ह्या उद्देशाला मी मानतच नाही, की तुम्ही मनुष्यापासून देवता बनणार आहे. हा तुमचा उद्देश मान्यच नाही, मला मानतच नाही, मी मानूच शकत नाही. तुम्हारे भाई बहन के नाते को नहीं मानता. जो सिखाया जाता है कि हम सब भाई बहन हैं आपस में, तो वो कहेंगे कि हम नहीं मानते, ये ऐसे कैसे हो सकता है. तुम्हारी रीति को नहीं मानता. जी प्रोसिजर इथं सांगितलेली, जे नियम सांगितलेले नाही मानत मी. तो न मानना ही माना हमारे लिए कोई ना कोई विघ्न है. तो मानत नहीं, असं बोलत राहतो काही ना काही, तो ये भी विघ्न है हमारे लिए. समझो, चाहे अपने माँ बाप हो, चाहे दोस्त हो, चाहे व्यवहार में कोई हो, सब विघ्न रूप बन जाते. जर ज्ञानामध्ये नाहीये, ज्ञान घेतलेलं नाहीये, तर मग ते वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे विचार ठेवून विघ्न आणणार समोर. ज्ञानामध्ये नाहीये तर, बाबांना नाही ओळखलेले तर. कहेंगे अगर तुम ज्ञान में चलोगे तो नौकरी नहीं देंगे. तो विघ्न अनेक है. ज्ञानामध्ये असं होत होतं पहिले, आता नाही. आता ते सन्मानाने बोलवतात. जे ब्रह्माकुमारीज मध्ये ओम शांतीमध्ये जातात त्यांना तर खूप मान सन्मान देऊन बोलवतात की हा तुम्ही या आमच्याकडे, आमच्या कंपनीमध्ये तुम्ही काम करा. असं पहिले जे होतं ते पहिले ते भ्रांतिया ज्या होत्या, भ्रम पसरलेले होते. त्यामुळे ते म्हणायचे की आप बीके में जाते हो, आपको हम नौकरी नहीं देंगे. तो विघ्न अनेक है. दादी म्हणता अगर मैं सोचती रहूं विघ्न आया मैं क्या करूं. कईयों के दिल में आता है कि क्या ज्ञान लिया और ही मुसीबत पाई. जे कमजोर आत्मे असे विघ्न बघून, असे प्रॉब्लेम, लोकांचे विचार बघून त्यांच्या मनामध्ये येतं. कमजोरी जेव्हा असते मनामध्ये, आत्मा जी कमजोर स्थितीमध्ये अजून चार्जिंग झालेली नाहीये, तर त्यांना असं वाटतं काय ज्ञानामध्ये आलो आणि रिकामे प्रॉब्लेम घेतले मी हाताने वाढवून. तो ज्ञान शांति के लिए लिया, लेकिन और ही टक्करें खानी पड़ती, सांस ही नहीं लेने देते. अब इसका जवाब क्या है? मैं कहती विघ्न आना इस संसार का नियम है, विघ्नों का विनाश करना मुझ असंसारी का नियम है. विघ्न आना इस संसार का नियम है, और मैं कौन हूं? मैं असंसारी हूं, मैं अवतरित आत्मा हूं, मैं परमधाम से यहां पर आया हूं. तो मेरा काम क्या है, मेरा नियम क्या है? विघ्नों का विनाश करना. येऊ द्या विघ्न, विघ्नांचा विनाश करायची ताकद माझ्यामध्ये आहे. संसार के नियम को खुद का नियम नहीं समझो. संसार का नियम है विघ्न आना. आपण विघ्न आणणारे नाही, आपण विघ्न समाप्त करणारे. संसार की रीति है टक्कर देना, विघ्न डालना, ग्लानि करना, गाली देना, विरोध करना, वैरी बनना. ये संसार की रीति है.
ज्ञान में चलते, कोई बोलकर बताते, कोई नहीं बताते, मनात चालतं त्यांच्या. टक्कर देणं, विघ्न डालणं, ग्लानी करणं, गाली देणं, विरोध करणं, वैरी बनणं, हे चालतं त्यांचं. आता तेवढं नाहीये, हे पहिल्या गोष्टी जास्त, आता तेवढा नाहीये विरोध. पण तरी थोडाफार जरी विरोध असेल, थोडाफार प्रॉब्लेम असेल तर आपल्याला टेन्शन येऊन जातं. वैसा नहीं होना चाहिए. विघ्न तो, बाबा म्हणतात की विघ्न तो तुम्हें आगे बढ़ाने का साधन है, इसलिए विघ्नों का वेलकम करो. जितकं विघ्न तितकी लगन वाढत जाईल, ते जर आपण त्या बाबांवरती निश्चय पक्का असेल तर. लेकिन हमें संसार की रीति को, संसार के नियम को खुद का नियम नहीं समझना है. मैं तो असंसारी हूं क्योंकि मैं अलौकिक का बच्चा हूं, अलौकिक की बच्ची हूं. वह संसार से निराला है. मैं अलौकिक का बच्चा हूं, बच्ची हूं, और वो संसार से निराला है. इस संसार से अलग, इस संसार से ऊपर हमारा जीवन होना चाहिए. संसार वाले तो, वो तो बाबा त्यांना म्हणतात पत्थर बुद्धि बन गए. उनको कैसे समझेगा? और उनके समझ के आधार पे तुम अपना जीवन बनाओगे क्या? ब्राह्मण कुल में कोई कोई एक दो के लिए विघ्न रूप बन पड़ते हैं. ब्राह्मण कुळामध्ये पण, आपल्या परिवारामध्ये पण, बाबांच्या बच्चांमध्ये पण, कुठं कुठं होतं सेंटरवरती. अगर आज मेरी कोई महिमा करते तो कल गाली भी दे सकते. कोई महिमा कर रहे, हमारे भाई बहनों में कोई हमारी महिमा कर रहे हैं, कल गाली भी दे सकते हैं. आगे बढ़ता देखेंगे तो ईर्ष्या करेंगे कि यांचंच नाव होतंय, जलन होऊन जाते. आगे नहीं बढ़ेंगे तो ग्लानी करेंगे, आगे बढ़ेंगे तो ईर्ष्या करेंगे कि पुढे जातोय, जास्त नाव होतंय. और आगे नहीं बढ़ेंगे हम तो फिर ग्लानी करेंगे, निंदा करतील, त्याची तशी निंदा करतील. कहेंगे यह तो है ही जैसे बुद्धू. जास्त पुढे नाही जाते ज्ञानामध्ये तर म्हणतील बुद्धू आहे म्हणून पुढे जात नाही. आणि पुढे गेल्यावर काय? ईर्ष्या, जलन. हंसूंगी तो कहेंगे चंचल है, चुप रहूंगी तो कहेंगे बुद्धू है. बाबा म्हणताय, दादी म्हणताय की हे असं येतच, असं होतच. अगर सेंटर पर काम करूंगी तो कहेंगे सारा दिन सेंटर ही याद आता है, घर बार कुछ नहीं. अगर नहीं करूंगी तो कहेंगे यज्ञच नाही थोडी आहे. म्हणतात फक्त बाबाचे आणि काही करत तर नाही तिथं. आणि करतात तिथं जाऊन, सेंटरवरती जाऊन काम करताय, सेवा करताय, तर म्हणतील यांना घरादाराचं काही घेणं देणं नाही. तो सब तरफ से बोलेंगे लोग. असं पायी चालू देणार नाही आणि घोड्यावरही बसू देणार नाही, असे लोक आहेत. अगर अपना तन मन धन सफल करेंगे तो कहेंगे कुछ तो फ्यूचर का भी सोचना चाहिए. अगर नहीं करेंगे तो कहेंगे मनहूस है. ये मतलब बाहर वाले भी और अंदर वाले भी, बाबा के बच्चों में से भी कोई कहेंगे अगर तन मन धन सफल कर रहे हैं तो वो क्या कहेंगे की स्वतःच्या भविष्यासाठी तर ठेवा. आणि जर नाही करत आहे कोणी, काही भंडारीमध्ये टाकत नाही, सेंटरवरती देत नाही, तर काय म्हणतील? ये तो मनहूस है, कंजूस है. अगर ज्ञान के नशे में सब कुछ भूले हुए होंगे तो कहेंगे इतना नशा थोड़ी होना चाहिए. बच्चे ही, हमारे भाई बहन, अगर हम ज्ञान के नशे में हैं तो कहेंगे इतकं थोड़ी पाहिजे, इतकं थोड़ी, बैलेंस ठेवा. और अगर नशा नहीं तो कहेंगे इसको तो बाबा पर निश्चय ही नहीं है. यानी नशा नसेल तर काय म्हणणार मग? याला तर निश्चयच नाहीये बाबावर. ये ब्राह्मण परिवार से जो विघ्न आते हैं. दोनों तरफ मुश्किल ही मुश्किल है. दादी म्हणते सगळं अवघड आहे, जर अवघड तुम्ही मानलं तर. ब्राह्मण परिवार मध्ये पण आणि बाहेरून पण, अज्ञानी आत्म्यांकडून पण. तो अगर सिंपल रहते तो कहेंगे यह सन्यासी बन गया. दुनिया वाले क्या कहेंगे? अगर हम सिंपल, खूप साधारण राहतोय तर म्हणतील हा तर यांनी आता जसं वैरागी झाले, संन्यास घेतलेला आहे. और अगर ठीक ठाक रहो तो कहेंगे इसे वैराग्य नहीं आया. कशाचं म्हणताय ओम शांतीमध्ये आणि आम्ही परमेश्वराचे झालेले, जरा चांगलं राहताय, तर पॉश राहताय जरा.
आखिर क्या करूं? कभी बाबा भी मुरली में कहता है क्या नौकरी टोकरी करनी है, अगर नहीं करते तो कोई पूछता नाही. बाबा म्हणतात कशाला नोकरी धंदा करायचंय, तुम्ही नोकरी कशाला करायची, कारण कोणाचं तरी गुलाम बनून कशाला काम करायचं. आता तुम्ही विश्वाच्या सेवेमध्ये पुढे या. आणि नाही केली नोकरी तर मग कोणी विचारत नाही, असं पण होतं कोणाकोणाच्या बाबतीत. अगर सीरियस रहते तो कहेंगे यह तो बहुत सीरियस है, और अगर हल्के होकर रहते तो कहेंगे मर्यादा सीखो. खूप गंभीर राहतंय तर म्हणतील खूपच गंभीर आहे, इतकं पण नाही पाहिजे. आणि एकदमच हलके राहतंय तर मग हलके म्हणजे गंभीरता नाहीये, कोणत्याच गोष्टीची गंभीरता नाहीये, तर म्हणतील मर्यादा सीखो, थोडा लिमिटमध्ये राहायला शिका. अगर बहन की मानता हूं तो कहेंगे यह तो इनकी ही मानता है, और अगर नहीं मानता तो कहेंगे यह तो मनमौजी है, आपल्या मनाचंच करतो. दीदींचं मानत असेल तर म्हणतील हे तर फक्त त्यांचंच ऐकतो, आणि नाही मानत तर म्हणतील मग याची मर्जी चालवतो. तो यह मानने वाला थोड़ी है, स्वतःच्या मर्जीने चालतो, हा काय मानणार थोडीच है. ऐसे अनेक प्रकार की बातें डेली दिनचर्या में आती है, मैं उसमें क्या करूं? अगर इस बहन की सुनता तो दूसरी को एतराज होता. सेंटरवरती दोघी तिघींचं राज्य असेल तर मग प्रॉब्लेम होऊन जातो. बड़ी की सुनता तो छोटी नाराज, छोटी की सुनता तो बड़ी डांटती है. आखिर मैं क्या करूं? यह सभी के सवाल हैं जो सदा से ही चले आते हैं. वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येकाचे प्रश्न आहे. दादी म्हणता ये तो चले ही आए हैं. जीवन भी एक नैया है, इसको चलाना होशियार मांझी का काम है. हे जीवन रूपी नावेला चांगल्या प्रकारे चालवायचे. जसं नाविक चालवतो, खूप सारे तिथे लाटा येत राहतात, पण तो आपली नाव व्यवस्थित चालवतो. तो ये आती रहेंगी लहरें. दादी म्हणता है तुम्हारा काम क्या है? अच्छी तरह से अपनी जीवन रूपी नैया को चलाना है. इसके लिए पहली बात हमेशा समझो, जितना रुस्तुम बनेंगे उतना रावण रुस्तुम बनेगा. पक्का लक्षात ठेवा. दादी म्हणताय की तुम्हाला आपल्या जीवन रूपी नैयाला खूप चांगल्या प्रकारे चालवायचंय, पण या लाटा येतील तर त्या तुम्ही जितके स्ट्रॉंग होत जाल, जितके मजबूत होत जाल, तितक्या मजबूतीने रावण माया पहलवान बनून तुमच्या समोर येणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची माया येईल, त्या लेव्हलची येईल. तुमची जितकी ताकद वाढलेली आहे तितक्या ताकदीने माया पण येईल. हे ब्राह्मण परिवारामधून पण येऊ शकते, बाहेरून पण येऊ शकते. तुम्ही चांगला नाविक बनून आपली जीवनरूपी नाव चालवा. या पार इथून तुम्हाला पलीकडे जायचंय, सतयुगामध्ये पोहोचवायचंय. रावण क्या क्या करता, आप उसकी 100 बातें लिखो. क्या क्या करता है रावण. हे जे दादींनीच बरीचशी लिस्ट दिलेली आहे. वो कैसे कैसे विचार लाता है, कैसे कैसे विचार आते हैं, कौन कौन क्या कहता है, फिर मेरे मन में क्या विचार आते हैं, कैसे व्यर्थ चलता है, कैसे विकारों के विचार आते हैं, कैसे मेरी भावना बनती है. दादी म्हणते 100 गोष्टी लिहा त्याच्या. कभी कुदृष्टि लाएगा, कभी संस्कारों की टक्कर में लाएगा, कभी ईर्ष्या में, कभी मेरेपन में, कभी जोश में. उसकी 100 बातें कम से कम है. प्रत्येकाचे वेगवेगळे आहे, लेकिन हमें उसे 100% जीतना है. 100 गोष्टी आहे. दादी म्हणता या रावणाच्या वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या समोर येतील, पण तुम्हाला हे पक्क पाहिजे की मला 100% विजय मिळवायचा. याच्यावरती येईल सगळं, पण विजय मिळवायचा आहे. आणि हे सगळं कशासाठी येईल? आपल्याला मूर्ती बनायचंय, तर ते घाव तर सोसावे लागतील, तेव्हा ते आकार बन निघेल त्याच्यातून चांगल्या प्रकारचं मूर्तीचं घडेल मूर्ती. अब यहां चाहिए हमारी बारीक बुद्धि, अपनी सूक्ष्म से सूक्ष्म बुद्धि. सूक्ष्म बुद्धीचा उपयोग करायचा. आणि सूक्ष्म बुद्धी कोणती? जी आत्मिक स्थितीमध्ये राहून परमात्म्याकडून आपण प्राप्त करतोय, त्या आधाराने आपण या सगळ्या गोष्टींवरती विजय मिळवू शकतो. उसके लिए हमारे सामने है श्रीमत. उसके लिए हमारे सामने है श्रीमत.
बाबा श्रीमत के जितने भी इशारे देता है वह सब हमारे सामने क्लियर आईने में होने चाहिए, उसी पर अपने को चलाओ. जर या सगळ्या प्रॉब्लेम पासून मुक्त व्हायचंय, आपल्या जीवनरूपी नैयाला सत्युगामध्ये पोहोचवायचंय आणि 100 प्रकारच्या रावणाच्या गोष्टींवरती विजय प्राप्त करायचाय, तर बाबांची श्रीमत समोर ठेवा. जी श्रीमत बाबा आपल्याला रोज मुरलीमधून देतो, ती श्रीमत आपल्यासाठी सर्व काही असली पाहिजे. त्या श्रीमतवर आपण स्वतःला चालवायचं. आणि 108 श्रीमतची लिस्ट आहे आपल्याकडे, जी बाबांच्या मुरलीमधूनच आलेली आहे. पण आपण ती आता आज नाही होणार, उद्या अव्यक्त मुरली आहे, सोमवारी घेऊ आपण 108 श्रीमतची लिस्ट, जी सगळ्यात महत्वाची, जी सगळ्या गोष्टीपासून आपल्याला पार करेल. पक्क लक्षात ठेवायचं आपण कोणते कोणते बाबांची श्रीमत आहे. आणि रोज तर येतेच, पण आपण स्पेशल 108 श्रीमत एकदाच बघू. तर त्याच्या आधाराने आपण स्वतःला जितकं चालवू तितकं मग हे सगळे विघ्न, प्रॉब्लेम, समस्या काहीच नाही राहणार आपल्यासाठी. हमें बाबा कहता है तुम्हें पावन बनना है, माना सतो प्रधान बनना है, तो पहले पहले अपने को देखो. हम बिल्कुल ही तमो थे, हमें सतो में आना है. मैं सत्व गुण में कहां तक दृढ़ होती जा रही हूं. बाबा हमें क्या कहता है, तुम्हें पावन बनना है, पवित्र स्थिति से पावनता तक हमें पहुंचना है, सतो प्रधान बनना है. तर मग पहिले चेक करा माझी स्थिती काय होती, पहिले कशा विकारांचा फोर्स होता माझ्यामध्ये, मी आता त्याच्यावर विजय मिळवत चाललेलो आहे. आता मला सतो प्रधान स्थितीपर्यंत पोहोचायचंय. तमो प्रधान पासून तमो पासून मग रजो प्रधान आणि मग सतो प्रधान स्थितीपर्यंत आपल्याला पोहोचायचं. आपण कुठपर्यंत पोहोचलेलो, कुठपर्यंत आलेलो आहे, चेक करायचंय. मैं सत्व गुण में कहां तक दृढ़ होती जा रही हूं. अपनी सत बुद्धि से, अपनी शीतलता की शक्ति से, सत श्रीमत से, बुद्धि साफ होने से हम उनको राइट वे में सामना कर सकते हैं. विघ्न, समस्या, प्रॉब्लेम, संकट यांचा सामना करायचा आहे. त्यासाठी बाबांची श्रीमत आहे आणि श्रीमतच्या आधाराने आपण आपली शीतलतेची शक्ती वाढवतो. जो विकारांची आग है त्याला समाप्त करून आपण शीतलतेची शक्ति वाढवतोय. फिर बाबा की तरफ हमारी बुद्धि लग जाती है और उस कारण से हम अच्छी तरीके से उनका सामना कर सकते हैं. अगर मेरी सत्व गुण की स्थिति नहीं है तो मेरी बुद्धि की लाइन क्लियर नहीं. अगर मेरी सत्व गुण की स्थिति नहीं है तो मेरी बुद्धि की लाइन क्लियर नहीं. बाबा से लाइन क्लियर होगी तो बाबा टच कराएगा. इस बात के लिए क्या श्रीमत है, मुझे अब क्या करना है, टच कराएगा. बुद्धि की लाइन क्लियर होनी चाहिए. और बुद्धि की लाइन क्लियर रहने के लिए क्या चाहिए, सत्व गुण की स्थिती. 7 गुणांच्या स्थितीमध्ये, 7 गुणांपैकी एका स्थितीमध्ये राहून जरी आपण बाबांची आठवण केली तरी बाबा टच करेल. इस स्थिती में अब तुम्हें क्या करना है. असंच नाही बाबा आ जाओ, असं नाही. आपण स्वतःला आत्मा बघून बाबांना बोलवायचंय. पण मग मी कोणती आत्मा आहे, त्यावेळेला मैं शांत स्वरूप आत्मा हूं. मैं इस सेटिंग के साथ अगर हम बाबा को बुलाएंगे, किसी भी सेटिंग के साथ, जेव्हा आपल्याला वाटलं शक्तिशाली स्थिती, प्रेम स्वरूप, सुख स्वरूप, आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप, पवित्र स्वरूप, कोणत्याही एका स्थितीमध्ये स्थित होऊन बाबांना जर आठवण केली आपण, तर बाबाची आपल्या बुद्धीची लाईन क्लियर होईल आणि त्याच्यामधून तो टचिंग देईल की अभी क्या करना है, क्या श्रीमत है इस बात के लिए. म्हणजे एकदम एकखट्टी सगळी श्रीमत जरी आपल्या लक्षात नाहीये तर वेळेवरती आपल्याला आठवेल बाबांनी काय करायला सांगितलेलं आहे आणि मला काय करायचंय. त्यासाठी बुद्धीची लाईन क्लिअर पाहिजे आणि त्यासाठी या 7 गुणांच्या स्थितीमध्ये आपल्याला राहायचं. सत बुद्धि हो, श्रीमत के अनुकूल हो. आप वहां पर खड़े होकर फिर अपना जो कुछ विघ्न आवे उसके सत असत की तुलना करके फिर जज करो. आप खड़े रह जाओ बाबा की श्रीमत के आधार पर, बुद्धि बाबा से लगी हुई हो और फिर तुलना करो कि क्या करना चाहिए. जज करो क्या करना चाहिए, इसमें राइट क्या है, रॉन्ग क्या है. उस सत्व गुण में रहने से जो कभी बुद्धि में
रजो तमो के अवगुण आते हैं वह पहले पीछे हटे, फिर जो स्वयं के संस्कार बहुत मेहनत कराते हैं वह भी ठंडे हो जाएंगे। इसलिए बाबा ने हमें लक्ष्य दिया है, हम 100 देवता हूं, तो सवेरे से रात तक देखो मैं अपने को देवताई लाइन में लिए जा रहा हूं। सत्गुणामध्ये त्या स्थितीमध्ये राहिल्यामुळे काय होईल? पहिली गोष्ट तर बुद्धि में रजो तमो के अवगुण आते वह पहले पीछे हटे, फिर स्वयं के संस्कार बहुत मेहनत कराते वो भी ठंडे हो जाएंगे। ते जे आलेलं आहे द्वापर युगापासूनच आपल्यामध्ये ते दादी म्हणताय की ते मागे चालले जाईल, दैवी संस्कार पुढे येतील, तुमचा जो स्वभाव बनलेला आहे द्वापर युगापासून वेगवेगळ्या कारणाने जे काही असेल कर्माचा हिशोब त्यानुसार बनलेला आहे ते पण फरक पडत जाईल त्याच्यामध्ये आणि तुम्ही सत्वगुणाच्या स्थितीमध्ये आणि यासाठी दिवसभरामध्ये हे क्लिअर पाहिजे, आपल्या बुद्धीमध्ये हे क्लिअर पाहिजे, सवेरे से रात तक देखो मैं अपने को देवताई लाइन में लिए जा रहा हूं। त्या लाइन मध्ये मी आहे का? देवताई लाइन मध्ये मी आहे का? माझी चालचलन, स्वभाव, बोलचाल, व्यवहार त्या रीतीचं आहे का? देवतांची लाईन लागलेली आहे आणि त्या लाईन मध्ये मी उभा आहे का? खूप सुंदर हे चित्र आपण बघत राहायचंय। दादींनी खूप सुंदर युक्ती सांगितलेली आहे। जर आपल्याला त्या सत्वगुणी स्थितीमध्ये पुन्हा यायचंय, मूळ स्वभावामध्ये पुन्हा यायचंय, जे द्वापर पासून आपल्यावरती जे मळ साचलेलं आहे त्याला जर समाप्त करायचंय तो ये चित्र हमें देखना है। देवताई लाइन है और उसमें मैं एक देवता हूं, उस चित्र को देखना है, सगळं परिवर्तन होऊन जाईल। खूप सुंदर युक्ती है। देवतापन की क्वालिफिकेशन इमर्ज होती जाते, जैसे जैसे हम अपने आप को उस स्थिति में देखते जाएंगे तर ती पात्रता जी देवी देवतांची आहे ती आपल्यामध्ये जागृत होईल। आहेच आपल्यामध्ये, फक्त ती दबलेली आहे, तिला जागा करायची आहे। तर आपलं चित्र बघत राहू आपण तर ती जागी होईल। देवता माना ही सत्वगुण। देवता कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये ते 7 गुण आहे तोच देवता, दुसरं काहीच नाही, विकार नहीं, कोणताही व्यर्थ नहीं, तो देवता। सत्वगुण आते हैं श्रीमत से। ये किससे आएंगे? श्रीमत से। जितना हम बाबा के मत पर चलेंगे, जो श्रेष्ठ मत है, दुनिया वालों की मत, अपनी मत, सब अलग अलग तरीके से चल रहे हैं, जे मनाला येईल ते करताय, पण बाबांचे श्रीमत, बाबांनी ज्या नियम मर्यादा सांगितलेल्या आहे त्यानुसार आपण जितकं चालू तितकं आपल्यामधलं देवता जागृत होईल। आपल्यामध्येच तो झोपलेला आहे, ती स्थिती खराब बंद झालेली आहे, ती फाईल बंद झालेली देवतापणाची, तिला जागृत करण्यासाठी बाबांची श्रीमत आणि ही श्रीमत आणि या श्रीमतचा अनुभव आपल्याला पूर्ण 2024 मध्ये करायचं। जसं बाबांनी 1 महिन्यापूर्वीच्या मुरलीमध्ये सांगितलं होतं कि तुम्हाला आता अनुभवी मूर्त बनायचं। ज्ञान सुन लिया, सुना दिया, लेकिन अभी दुनिया वाले भी अनुभव देखना चाहते हैं, तुम्हारे द्वारा वो महसूसता चाहते हैं। तर आपल्यालाही पक्क करायचंय की मला 2024 संपूर्ण 2024 बाबांच्या श्रीमतचा अनुभव घ्यायचा आहे। अनेक बरेच जण बऱ्याच गोष्टी ठरवतात की मला 1 जानेवारी पासून हे करायचंय, नवीन वर्षापासून हे करायचंय। तर आपल्याला काय करायचंय? बाबांच्या श्रीमतचा प्रत्येक पॉइंटचा अनुभव करत चालायचं, हे पक्क करायचंय आपल्याला। तेवढं केलं तरी बस। बाबांच्या सगळ्या श्रीमतचा अनुभव घेऊन पाहायचा, त्याच्यावरती चालायचंय आपल्याला। आणि कोणाकोणाचे संकल्प असतात की मी काय करेल आता 1 तारखेपासून करेल, 1 तारखेपासून करेल, नाही तर सोमवारपासून करेल, नाही तर नव्या वर्षापासून करेल। तर आता सगळं एकाच दिवशी, 1 तारखेला सोमवार पण आहे, नवं वर्ष पण सुरू होत आहे, 1 तारीख पण आहे, तर तो चांगला मुहूर्त आहे आपल्याला जे करायचंय त्याच्यासाठी। तो जो बाबा कह रहे हैं उस पर हमें चलना है, पक्का कर लेना है कि मेरा जीवन अभी 1 जनवरी 2024 से बिल्कुल अलग हो जाएगा, नया हो जाएगा। ये 2023 मेरे पुरुषार्थ के लिए कैसा रहा, अपने आप की चेकिंग करनी है। ढीला ढाला रहा, इतनी ऊंची उड़ान नहीं भरी हमने, लेकिन 2024 हमें मिलने वाला है, बहुत अच्छी रीति से इसमें हमें आगे जाना है। पुढे सांगता येत नाही 25 पासून काय काय होईल दुनियामध्ये, पण आपण असं पकडायचंय की 2024 माझ्यासाठी बाबा देतोय आणि त्याच्यामध्ये मला आता पूर्ण चांगल्या प्रकारची रेकॉर्डिंग करून घ्यायची। तर या भावनेनेच आपल्याला 2024 मध्ये आता प्रवेश करायचा है। तो उसमें ये श्रीमत ये बहुत महत्वपूर्ण है। पहले तो
अपने को शीतल करो. शीतल करो म्हणजे विकारांच्या फोर्सला शांत करून घ्या, त्या आगीला शांत करा. शीतल बनने से आवेश, जोश के संस्कार शीतल हो जाएंगे. कारण आग लागलेली त्याला तर जाळणार ती, मध्ये आग लागलेली, आपल्यामध्ये आग लागलेली आहे, तर पहिले आपल्याला जाळेल ती. तो उसको शांत कर देना है, ठंडक देनी है अपने आप को. फिर नशा रखो, हम किस अथॉरिटी के बच्चे हैं. उन संस्कारों को ठंडा कर दो, विकारों के संस्कारों को, विकारों के स्वभाव को, और ये नशा रखो कि हम किस अथॉरिटी के बच्चे हैं. कोणाचे बच्चे अपन? सर्वशक्तिवान की संतान है, साधारण मनुष्य नहीं है. तो हम कमजोरी के विचार नाही, हे होतं ना, हे असं होतं ना, असं होतं ना म्हणून हे नाही करता आलं, हे होतं म्हणून मुरलीला नहीं येता आलं. ये जो है, ये जो संस्कार है, ये कमजोर आत्मा के संस्कार है, कमजोर आत्मा के विचार है. अपने आप को ये समझाओ, मैं किस अथॉरिटी का बच्चा हूं. मैं सब कुछ कर सकता हूं, सगळं ऍडजस्ट करू शकतो, सगळं मॅनेज करू शकतो, सगळं करता येईल मला सगळं ऍडजस्ट करून बरोबर सगळं बाबा जे सांगतोय ते करता येईल. तो अगर हम ये पक्का करेंगे तो हमारा नियम मर्यादाओं में चलना, श्रीमत पर चलना बहुत सहज हो जाएगा. जब यह नशा है तो बुद्धि सदैव ऊपर में रहती है. जब विकारों का फोर्स ठंडा हो गया और हम समझे कि हम सर्वशक्तिवान की संतान है, तो बुद्धि बिल्कुल ऊपर रहेगी, हमारी बाबा के साथ में रहेगी, दूसरी बातों में नहीं जाती. चाहे कोई भी सामने आए, हमारी बुद्धि देह के व्यवहार तरफ नहीं जाती. अपने को सदैव वेरी वेरी लक्की समझो. खूप खूप भाग्यवान समजा स्वतःला. दादी म्हणताय स्वतःला खूप खूप भाग्यवान समजा. आणि या दादी ज्यांचे आपण हे बोल ऐकतो, इतके महत्वपूर्ण बोल, या दादी कोण आहे? ह्या दादींनी आपला जो वृक्ष, बाबांनी जो रोपटं लावलं होतं, त्याला इतका मोठ्या वृक्षाचा आकार दिलेली दादी ही प्रकाशमणी दादी साधी दादी नाहीये. सगळ्या विश्वामध्ये हे ज्ञान पसरवलं बाबांचं. और अपने प्यार भरे व्यवहार के साथ, और बाबा की श्रीमत उनके लिए सर्वोच्च थी. उस आधार से उन्होंने वो जो बाबा ने पौधा लगाया था, उसका इतना बड़ा वट वृक्ष बना दिया है. 2007 पर्यंत त्यांनी या इतका मोठा विस्तार केला है. तो ऐसे दादी से हम ये सलाह सुन रहे हैं, उनकी सलाह को हमें अपने जीवन में लाना है. तो अपने को सदैव वेरी वेरी लक्की समझो, बहुत भाग्यवान समझना है हमें अपने आप को. वेरी लक्की समझने से विघ्न सहज ही विनाश कर सकेंगे. जेव्हा आपण स्वतःला खूप भाग्यवान समजू, स्थिती वरची राहील आपली, आणि ते विघ्न समस्यांना आपण खूप छोटं समजू आणि आपण मोठं समजू स्वतःला, तर ऑटोमॅटिक कोणतंही विघ्न, समस्या, प्रॉब्लेम आहे, अडथळा येतोय, मला या ज्ञानामध्ये पुरुषार्थ करण्यासाठी अडथळा येतोय, खूप छोटा होऊन जाईल आपल्यासाठी तो. जेव्हा आपण स्वतःला खूप भाग्यवान, या भाग्याच्या नशेमध्ये राहू की कौन मिला है मुझे, मैं किसका बना हूं, और वो मुझे क्या तैयार कर रहा है, मुझे किस तरीके से कहां लेकर जाना चाहता है. तो ऐसा संकल्प उठा, पता नहीं मेरी तकदीर में क्या है, ऐसा संकल्प उठाना माना संशय, स्वतःवरती संशय, की काय माहित काय तकदीर मध्ये माझ्या काही ना काही प्रॉब्लेम येत राहतात, असं ये मेरे साथ ऐसा होता है, वैसा होता है. ये कमजोर संकल्प, अपने आप में संशय. आणि सगळ्यात पहिले बाबांनी सांगितलं, खुद पर निश्चय रखो, मेरे पर निश्चय रखो, ड्रामा पर निश्चय रखो. संशय नका रहो. मालूम नहीं चल सकूंगा या नहीं, जाता हूं ब्राह्मण परिवार में तो यह टक्कर आता, दुनिया में जाता तो यह विघ्न आते, कसं होईल माझं. असे प्रश्न येतात समोर की मैं जब मुरली सुनने जाता हूं, ब्राह्मण परिवार में जाता हूं, इनसे मिलता हूं, मग त्यांचं बघतो, त्यांचा पुरुषार्थ बघतो, मला वाटतं मी तर काहीच करत नाही, माझ्याकडून तर काहीच होत नाही. मग दुनियेमध्ये जातो तर तिकडे वेगळे संकट, पता नहीं क्या होगा मेरा. ये कमजोरी है. आखिर क्या करूं. यह संकल्प भी संशय की निशानी है. मैं वेरी वेरी लकी हूं. लकी उसको माना जाता है जिसे दुनिया की अनेक ठोकरें आती. दादी म्हणता है जिसे दुनिया से अनेक ठोकरें आती है वो बहुत भाग्यवान है, क्योंकि वो ठोकरें उसको आगे बढ़ाती है, मार्क्स दिलाती है, शक्तियां बढ़ाती है. ठोकरें आती है तो आने तो बहुत अच्छा है. दादी म्हणता है ये भाग्य की निशानी है, क्योंकि यही तुम्हें आगे बढ़ाएगी. तर त्यावेळेला परेशान न होता उलट बाबांशी कनेक्शन आपण चांगल्या प्रकारे जोडू शकतो. इसलिए ठोकरे आने दो, क्योंकि ये ठोकरे ही
हमें ठाकुर बनाने वाली है। पत्थर से पूजनीय तभी बनता जब पानी की अनेक चोटें खाता। पत्थर भी पूजनीय तभी बनता जब पानी की अनेक चोटें खाता है। इसलिए कभी किन्ही बातों में थको नहीं। दादींचं ऐकायचं आपल्याला, खूप मोठ्या दादी. कभी किन्ही बातों में थको नहीं. थकायचं नहीं, निराश नहीं व्हायचंय, परेशान नहीं व्हायचंय कि मेरे से नहीं होगा, ये पुरुषार्थ मेरे से नहीं हो सकता, मैं नहीं कर सकता हूं, मैं नहीं चल सकता हूं, हे नाही होणार, ते नाही होणार. थकायचं नाही, खूप उमंग उत्साहामध्ये राहायचंय. आपल्यामध्ये ती दादी आपल्याला उमंग उत्साहाचं इंजेक्शन देत आहे, ते घ्यायचंय आपण आणि इथून पुढे त्याचा असर दिसला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. मैं हमेशा समझती कि पेपर आना माना मुझे लकी बनाना. दादी म्हणताय मी काय समजते, पेपर येणं, प्रश्न येणं माझ्या समोर म्हणजे माझं भाग्य बनणार. त्याच्यातून पेपर आला, माझं भाग्य बनणार. हुशार विद्यार्थी पेपरची वाट बघत असतो की कधी पेपर येईल, कधी परीक्षा होईल, मी कधी पेपर देऊन, कधी पास होऊन, कधी वरचा नंबर घेऊन दाखवू. तो ऐसे दादी कह रही है कि मैं भी अपने आप को लकी समझती हूँ जब मेरे सामने पेपर आता है. विघ्न समस्या नहीं, पेपर. और होशियार विद्यार्थी पेपर देने में डरता नहीं है. तो हमें इस होशियारी को, ज्ञान की होशियारी को बढ़ाना है, अपने भाग्य को जगाना है. विघ्न आना माना भाग्यवान बनाना. अगर पेपर ही नहीं दिया तो मुझे विजयी कौन मानेगा. पेपरच नाही दिला, खूप हुशार आहे तुम्ही, पण परीक्षाच दिली नाही तर काय कामाची ती हुशारी, कसं कळणार. 1000 पेपर आए तो भी मैं 100% पास रहूं. दादी म्हणताय 1000 पेपर आने दो, 100% मार्क्स लेना है. हर एक अपना अपना पेपर ले. पढ़ाई ही मेरा पेपर है, पढ़ाई ही मेरा पेपर है. बाबा ने ये समझा है क्या मैं ये कर रहा हूं, स्वतःचा पेपर घ्या. दादी म्हणताय पढ़ाई ही पेपर है. सारा ब्राह्मण कुल मेरा मास्टर है. मला शिकवणार, सगळ्यांकडून शिका. दादी म्हणताय सारा वो बाबा तो है ही मास्टर, लेकिन सारा ब्राह्मण कुल, ब्राह्मणों से भी सीख जाओ. त्यांना असं नका समजू की हे माझ्या रस्त्यामध्ये विघ्न आहे, हे माझ्याशी जळतात वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहे. दादी म्हणताय त्यांना मास्टर समजा, ते काहीतरी शिकवताय तुम्हाला. तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला टॉन्ट मारून तुमच्यामधली काहीतरी शक्ती जागृत करायची. मास्टर समझो उनको. कोई भी मेरे सामने आता तो बुद्धि में यही रहता कि मेरे से कितनी रूहानियत भरकर जाएगा. बस दादी म्हणताय माझ्या समोर कोणी येतं तर मला ही भावना असते की माझ्याकडून हा किती रूहानियत घेऊन जाईल. आपली पण तीच भावना पाहिजे की कोई मेरे सामने आया है, अभी मेरे से इसको क्या मिलेगा, मेरे से इसको ये पैसा देना है, कपड़ा देना है, ये देना है, वो देना नहीं, मेरे से इसको रूहानियत क्या मिलेगी. सुख, शांती, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता. 7ही अगरबत्त्या आपण लावून ठेवायच्या आतमध्ये स्वतः. खूप जे भक्तिमार्गवाले त्यांना खूप अगरबत्तीचं खूप हे असतं की अगरबत्ती लावायची, त्याचा काय फायदा, काय उपयोग, काही नाही, फक्त एक सुगंध किंवा ते मूर्तीच्या समोर त्यांना असं वाटतं की देवाला अगरबत्ती लावायची. रूम सुगंधित होते ती गोष्ट वेगळी आहे, पण भावना काय असते की त्याला काय गरज आहे अगरबत्तीची. त्याच्याकडे खूप सुगंध आहे, परमेश्वराकडे खूप सुगंध आहे, त्याला अगरबत्तीची गरज नाही. खरी अगरबत्ती आपण मध्ये लावायची. हे 7 प्रकारच्या अगरबत्त्या, चांगल्या अगरबत्त्या आपण लावायच्या. आपला ब्रँड सगळ्यात चांगला असला पाहिजे अगरबत्तीचा. असं सुंदर सुख, शांती, प्रेम, आनंदाची अनुभूती सगळ्याला झाली पाहिजे आपल्याकडे आल्यानंतर. हेच पक्क करायचं, बाकी काहीच नाही द्यायचंय, काहीच नाही ठेवायचंय मध्ये. आता थोड़ा समय रहा है, बाबा लेने के लिए आया है, तभी ये सारा 7 गुणों का सुगंध हमें सब तरफ फैलाना है. जितना उसको आत्मिक शक्ति मिलेगी, बल मिलेगा, उतना ही मुझे मार्क्स मिलेगी. जितना उसको आत्मिक शक्ती मिलेगी, बल मिलेगा, जितकी समोरच्याला माझ्याद्वारे आत्मिक शक्ती मिळेल, बल मिळेल त्याला, तर तितके मला मार्क्स मिळतील, माझे मार्क्स वाढणार आहे. अच्छा. ओम शांती.